नमस्कार, आपल्या सगळ्यांचे राजमुद्रा न्यूज लाईव्हमध्ये मनापासून स्वागत। काँग्रेस सोडणाऱ्या जमदाडे यांच्यावर भाजपची करुणा। मनपा निवडणुकीतील अंतर्गत रणसंग्राम। नांदेड महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस पक्षाला मोठा धक्का देणारी घटना घडली असून पक्षातील ज्येष्ठ महिला नेत्या डॉक्टर करुणा जमदाडे यांनी काँग्रेसला रामराम ठोकत थेट भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे। ही घडामोड केवळ पक्षांतरापुरती मर्यादित नसून काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी, उमेदवारी वाटपातील अन्याय आणि स्थानिक नेतृत्वावरील नाराजी यांचे स्पष्ट प्रतिबिंब मानली जात आहे। डॉक्टर करुणा जमदाडे या सिडको हाडको परिसरातील प्रभावी नेत्या म्हणून ओळखल्या जातात। मनपा निवडणुकीसाठी त्यांनी अनुसूचित जाती प्रवर्गातून उमेदवारीची मागणी केली होती, मात्र स्थानिक काँग्रेस नेतृत्वाने त्यांच्या दाव्याचा गांभीर्याने विचार न करता इतर उमेदवारांना प्राधान्य दिल्याने त्या नाराज झाल्या। विशेष म्हणजे सर्वसाधारण महिलांसाठी असलेल्या जागेवरही दुसऱ्या उमेदवाराला संधी दिल्याने त्यांचा उमेदवारी अर्ज बाद ठरला। यामुळे काँग्रेसमधील निर्णय प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले। ही घटना काँग्रेससाठी नवी नाही। याआधीही अनेकदा स्थानिक कार्यकर्त्यांना डावलून निवडक उमेदवारांना संधी दिल्याचे परिणाम पक्षाला भोगावे लागले आहेत। डॉक्टर जमदाडे यांचा राजकीय प्रवास काँग्रेसमधूनच सुरू झाला होता। अडचणीच्या काळातही त्यांनी पक्षासाठी काम केले, मात्र निर्णायक क्षणी त्यांना डावलण्यात आले। ही बाब काँग्रेसमधील कार्यकर्त्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण करणारी ठरली आहे। भाजपने ही संधी अचूक ओळखत डॉक्टर जमदाडे यांचे खुलेआम स्वागत केले। सिडको हडको भागात दलित आणि महिला मतदारांमध्ये डॉक्टर जमदाडे यांचा प्रभाव लक्षात घेता भाजपसाठी हा प्रवेश राजकीयदृष्ट्या फायदेशीर ठरू शकतो। या पक्षांतरामुळे नांदेड मनपा निवडणुकीतील राजकीय समीकरणे बदलण्याची दाट शक्यता आहे। काँग्रेसचा पारंपरिक मतदार वर्ग संभ्रमात सापडू शकतो, तर भाजपला नव्या सामाजिक घटकांचा पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे। विशेषतः सिडको हाडको परिसरात काँग्रेसचे अस्तित्व कमकुवत होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत। या घटनेनंतर काँग्रेसच्या स्थानिक नेतृत्वावर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत। कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता निर्णय घेण्याची पद्धत, वेळेवर तोडगा न काढणे आणि नाराजी दुर्लक्षित करणे यामुळे पक्षांतर्गत फुटीला खतपाणी घातले जात आहे। जर हीच परिस्थिती कायम राहिली तर येत्या काळात आणखी नेते आणि कार्यकर्ते पक्ष सोडण्याची शक्यता नाकारता येत नाही असे बोलले जात आहे। डॉक्टर करुणा जमदाडे यांचे भाजपमध्ये प्रवेश करणे ही केवळ एक व्यक्तिगत राजकीय हालचाल नसून ती काँग्रेसमधील अंतर्गत विस्कळीतपणाची आणि भाजपच्या आक्रमक राजकारणाची स्पष्ट खूण आहे। मनपा निवडणुकीच्या रणधुमाळीत हा रणसंग्राम काँग्रेससाठी इशारादायक तर भाजपसाठी संधीचा ठरतो आहे। तुम्हाला काय वाटतं? डॉक्टर करुणा जमदाडे यांचा भाजपमधील पक्षप्रवेश काय सांगतो? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि पाहत रहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह। धन्यवाद।